राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमधनं शरद पवारांचं नाव जरी मागे पडलेलं असलं तरी राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय असेल या संदर्भातली चर्चा आता सुरू झालेली आहे। नितीश कुमारांनंतर आता शरद पवार देखील एनडीए प्रणित उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देणार का असा प्रश्न विचारला जातोय। खरं तर अशी भीती काँग्रेस आणि डाव्यांना सतावू लागली आहे। त्यामुळे शरद पवारांच्या दिल्लीतल्या 6 जनपद या निवासस्थानी आज नेत्यांची लगबग पाहायला मिळते। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत, आपले दिल्लीचे प्रतिनिधी। प्रशांत, राष्ट्रवादीचा शेअर किती महत्त्वाचा आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये आणि काँग्रेसला नेमकी काय भीती वाटतेय? ज्ञानदा, खरं तर जेव्हापासून एनडीएनं आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे तेव्हापासून यूपीएला सलग धक्के बसत आहेत। म्हणजे परवा दिवशी जी शिवसेना काठावरती होती त्या शिवसेनेनं युटर्न घेतला आणि थेट एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे यूपीएच्या आशा ज्या थोड्याशा किलकिल्या झाल्या होत्या त्या देखील मावळल्या। दुसरा दिवस कालचा होता जेव्हा नितीश कुमार काँग्रेससोबत सत्तेमध्ये आहेत बिहारमध्ये, त्या नितीश कुमारांनी बाजू आपली पलटली आणि एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला। आणि त्याच्यानंतर आज तिसरा दिवस होता। तिसऱ्या दिवशी आता यूपीएला किंवा काँग्रेसला धास्ती ही वाटतेय की जे काल नितीश कुमार यांनी केलं ते आता शरद पवार यांनी करू नये। आणि म्हणूनच काँग्रेसचे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत ते आज 6 जनपद या शरद पवारांच्या घरी धावलेले होते। 6 जनपद हे आज दिवसभर संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू बनलेलं होतं। सुरुवातीला राष्ट्रवादीची अंतर्गत बैठक जी आहे ती 11:30 वाजता सुरू झालेली होती। मात्र ज्या क्षणी मीडियामध्ये अशा बातम्या येऊ लागल्या की शरद पवारांचा स्टँड जो आहे, शरद पवारांची जी भूमिका आहे ती काहीतरी वेगळी असू शकते, त्या क्षणी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, त्याच्या पाठोपाठ अहमद पटेल आणि त्याच्यानंतर सीताराम येचुरी हे तीनही बडे नेते जे आहेत ते पवारांच्या निवासस्थानी पोहोचले। त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि या नेत्यांच्या चेहऱ्यावरची जी घालमेल आहे ती त्यावेळी देखील स्पष्टपणे जाणवत होती। अतिशय लगबगीने हे नेते जे आहेत ते शरद पवारांच्या चर्चेसाठी त्या ठिकाणी पोहोचले। जवळपास 1.25 तास शरद पवारांच्या सोबत चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता 4:30 वाजता पुन्हा एकदा विरोधी पक्षांची बैठक होणार आहे। अर्थात प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीनंतर हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही या मीटिंगला जाणार आहोत, पण तरी देखील राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय असणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे। कारण असे अनेक पक्ष आहेत जे त्या मीटिंगला जात आहेत पण त्यांची भूमिका स्पष्ट नाही आहे। राष्ट्रवादी त्याच्यामधला एक आहे। याशिवाय बसपा, मायावतींनी दलित उमेदवार असल्यामुळं एनडीएच्या उमेदवाराचं पहिल्यांदाच स्वागत केलेलं आहे, त्यामुळे त्यांची भूमिका काय असणार याच्याबद्दल देखील साशंकता आहे। आणि तिसरा जो पक्ष आहे जो काँग्रेसच्या मीटिंगला उपस्थित राहतोय आणि तरी देखील त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त केली जाऊ शकते तो म्हणजे समाजवादी पक्ष। कारण मुलायम सिंग हे जरी काँग्रेसच्या बाजूला झुकलेले असले तरी अखिलेश यादव यांचं मत मात्र काही वेगळं आहे आणि स्थानिक उमेदवार असल्यानं उत्तर प्रदेशातला अखिलेश यांचा जो कल आहे तो एनडीएच्याच उमेदवाराच्या बाजूने आहे। 16 पक्षांची मीटिंग, 16 हा आकडा आपल्याला दिसायला मोठा दिसत असला तरी म्हणजे काँग्रेस, त्याच्यानंतर आरजेडी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी आणि लेफ्ट पार्टीज हे जर सोडले तर बाकी काही फार मोठे पक्ष नाही आहेत। आणि त्यामुळंच आणि यांच्या एकूण मतांची जी किंमत आहे, 16 पक्ष जरी असले तरी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये यांच्या मताची किंमत ही 25% सुद्धा जास्त नाही आहे। आणि म्हणूनच राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय असणार, कारण आपल्याला माहिती आहे शरद पवार आणि मोदी यांचे संबंध किती गेल्या काही काळामध्ये जवळकीला पोहोचलेले आहेत। जितके भाजपचे महाराष्ट्रातले नेते मोदींना भेटत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त वेळा शरद पवार हे मोदींना भेटत असतात। आणि त्यामुळंच नेमका राष्ट्रवादीचा स्टँड काय असणार आहे आणि दलित उमेदवाराच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी भाजपच्या सोबत जाऊ शकते का, अशा पद्धतीची एक धाकधूक जी आहे ती काँग्रेस नेत्यांना आज सकाळपासून लागलेली आहे। जी विरोधकांची पडझड चालू आहे त्याच्यामध्ये आता शरद पवारही आपल्या हातातून निसटू नयेत म्हणून काँग्रेसनं आज अत्यंत कसोशीने प्रयत्न केलेले आहेत। नक्कीच काँग्रेसचे प्रयत्न सुरू झालेले आहेत किमान राष्ट्रवादीला तरी आपल्यासोबत ठेवण्याचे। प्रशांत, धन्यवाद। नेमके काय घडामोडी घडतात वेळोवेळी जाणून घेतच राहू।